केली जाईल. धन्यवाद. बच्चू. सभापती महोदय, खरं तर पहिल्यांदाच या सभागृहात मी बोलतो आहे आणि त्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या कृपेमुळं त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला नसता तर आम्हाला या सभागृहात आमदार म्हणून बोलता आलं नसतं, म्हणून त्यांचे खास करून मी आभार मानतो. सभापती महोदय, या सभागृहात माझ्या जन्मगावचे बीटी दादा देशमुख ते या सभागृहात कामकाज केलं अतिशय प्रभावी आणि दमदारपणे. विदर्भातला अनुशेष असेल या सगळ्या संदर्भात त्यांनी अतिशय चांगली भूमिका या सभागृहात मांडली. त्यांना आत्ता 2-3 दिवस अगोदर त्यांचा मृत्यू झाला, त्यांना पण श्रद्धांजली अर्पण करतो. सभापती महोदय, देवेंद्र म्हणजे देवाचा देव इंद्र निघतो. तिघान मिळून चालू असलेलं हे सरकार, अध्यक्ष सभापती महोदय, निश्चितच या देशातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम निश्चित केल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा आहे. परंतु मी इथं बोलत असताना काही शिवसेनेचा, भाजपचा, काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा असं म्हणून बोलणार नाही. सभापती महोदय, मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. मला बाप शेतकरी होता, माझी माय शेतकरी होता, त्या माध्यमातूनच बोलणार आहोत. चापलुसी हा आमचा धर्म नाही, आमच्या ते डोक्यात नाही, कारण छत्रपती आमच्या डोक्यात आहे. ज्या छत्रपती शिवरायानं जो काही धर्म आम्हाला शिकवला त्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याकडे पाहणं गरजेचं आहे. सभापती महोदय, सत्ता बदलल्यानंतर भाषणं वेगळी होतात, सत्तेत असल्यानंतर भाषणं वेगळी होतं आणि मुळात शेतकरी मात्र मरतं असं होऊ नये. प्रत्येकानं मी शेतकऱ्याचा पुत्र आहे म्हणून कशा पद्धतीनं समोर जाता येईल. अजूनही या देशातला कष्टकरी, कामकरी, वंचित, पिछळा जो काही असेल, प्रचंड मेहनत करत असेल, त्याच्या माथी काय येतं, त्याचं कुटुंब कसं चालतं, हा विचार भविष्यात करावा लागेल. सभापती महोदय, अफजल खान आला, नंतर सिद्दी जोहर आला, सिद्दी जोहर नंतर शाहिस्त खान आला. 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे 2-3 आम्ही पाहतोय मोगलांच्या एका एकूण आदिलशाहीची फौज या स्वराज्यावर होती आणि स्वराज्याची सगळी घडी फिसटली होती. सभापती महोदय, तेव्हाच एक वाक्य जिजाऊचं तुम्हाला सांगतोय. सत्ताधारी आणि स्वराज्य कसं असलं पाहिजे, कसं चालवलं पाहिजे, सामान्य माणसासाठी त्याची काही जिव्हाळा कसा असला पाहिजे. सभापती महोदय, त्याच्या मा जिजाऊच्या त्या वाक्यातून आपल्याला समजून येईल. हे सगळं नष्ट झालं होतं, स्वराज्य चारैकून विखुरलं होतं, घरं पेटली होती, सगळा संसार उद्ध्वस्त झाला होता. दाय दाना पिकवाले सुद्धा बीज नव्हतं शेतकऱ्याजवळ आणि अशा वेळेस सगळा मुलूक आम्ही पाहतोय स्वराज्याकडे पाहत होता आणि त्यावेळेस खजिना सगळा संपला होता. पण मा जिजाऊनं म्हटलं नाही, शेतकरी उभा राहील. ज्याचे घर पेटले असेल त्याचे घर पुन्हा उभे केल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे आम्ही पाहतोय राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या नवऱ्याच्या वर्षश्राद्धातून गावच्या गाव उभे केले, त्याच ताकदीनं जिजाऊनं काय म्हटलं माहित आहे का, जरी सरकारी स्वराज्याचा खजिना संपला असेल तरी जिजाऊच्या खासगी खजिन्यातून अख्खा शेतकरी उभा केल्याशिवाय राहणार नाही. त्या राजमाताचा हा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. आम्ही सरकार म्हणून त्या दृष्टीनं पाहता येईल का, आम्ही त्या पद्धतीनं समोर जाता येईल का. मी ज्या विदर्भातून येतोय, ज्या आम्ही पाहतोय, जे अमरावती जिल्हा असेल, नागपूर असेल, संत्र्याची ओळख आहे आमची. संत्रा म्हणजे विदर्भ, अमरावती, नागपूर. आज आमचा शेतकरी ते संत्र्याचे झाडं उपळून फेकताय, कारण आम्ही कांदा पाठवला नाही तिकडे बांगलाला आणि बांगल्यानं तिकडे आम्ही पाहतो आमचा संत्रा घेतला नाही. सदाभाऊ, मी काहीच कोणाच्या विरोधात बोलत नाही, नाहीतर आम्ही अधिक असं म्हणणार सत्तेत आहे, सत्तेत असले तर मग बोलता का, बोलायचं नाही. ही कुठला पळवाटपणा आहे. सभापती महोदय, संत्र्याचे झाडं उपळलं जातं, एक पॅकेज नाही. संत्रा संशोधन केंद्राचं आमच्या विदर्भात आहे, नागपुरात आहे, पण त्याची सावली अजूनही माझ्या शेतकऱ्याच्या, संत्रा उत्पादक शेतकऱ्यावर पडली नाही. पाहावं लागेल. संत्रा उत्पादक आहे, मोसंबी उत्पादक आहे, केळी उत्पादक आहे, तुमचा द्राक्ष आंबा उत्पादक शेतकरी आहे, काजू उत्पादक शेतकरी आहे. मग एमआरईएस कुठं जातं आमचा. ह्या सगळ्या योजना बंद करावं तुमच्या.
कडधान्य योजना, तुळधान्य योजना, 35 योजना कृषी विभागाच्या, आणि एका एका तालुक्याला 10-10, 20-20 टार्गेट. मग अधिकाऱ्याचं भलं होतं का त्या शेतकऱ्याचं भलं होतं? सभापती महोदय, माझं म्हणणं आहे सगळ्या योजना बंद करा. हमी भाव भेटला पाहिजे, आणि हमी भाव भेटत नसेल तर खर्च कमी करण्याची ताकद सरकारनं ठेवली पाहिजे. सभापती महोदय, आपण पाहतोय काय हमी भावाची स्थिती, किती हमी भाव देतो आम्ही. स्वामीनाथन म्हणत होते, जे कृषी मूल्य आयोगाचे पहिले अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं का उत्पादन से ज्यादा उत्पन्न बढ़ना चाहिए. उत्पादन वाढलं, पण उत्पन्न वाढत नसेल तर उत्पादनाला काय चाटाचं? बंडीनं येणारं उत्पादन ट्रॅक्टरनं आणलं, पण उत्पन्न वाढत नसल तर त्या उत्पन्नाला आम्ही पाहतोय काही अर्थ उरत नाही. तुम्ही शेतकऱ्याचे सभापती महोदय पुत्र आहात, आणि म्हणून आम्ही सगळे मिळून हा विचार करावा. कोण विरोधक, दानवे साहेब असेल, अधिक कोणी असेल, हा म्हणून आम्ही यांना पाहू नका. शेतकरी म्हणून सगळ्यांचा, तो जगला तर अख्खं जग जगेल या भूमिकेतून आम्हाला पाहावं लागेल. आणि मग आम्ही पाहतोय की या सगळ्या केळी उत्पादक शेतकरी, संत्रा उत्पादक शेतकरी असेल, जे फळ उत्पादक शेतकरी आहे, आपण एमआरजीएस मध्ये 3 वर्ष दिले त्याला, पण पुढची जर आम्ही 10 वर्ष त्याला जर एमआरजीएस मधून कव्हर केलं तर पर्यावरण राखतं. आज वाढलेली उष्णता कमी करायची असेल तर फळ उत्पादक शेतकऱ्याला आम्हाला एमआरजीएस मध्ये पुन्हा जोडलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून शंभूराजे देसाई, आमचे जयस्वालजी, तुम्ही आम्ही सगळेजण मिळून हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण एमआरजीएस आपण पाहतो नको तिथं 260 प्रकारच्या योजनेला चालवतो आपण, पण याला जर आम्ही सांगतो याला जोडलं ना, तर याचा खर्च जर ह्या फळ उत्पादक शेतकऱ्याचा एमआरजीएस मधून निघाला तर पर्यावरण पण राखल्या जाईल आणि भाव सुद्धा भेटेल. या दुहेरी अर्थानं तिथं आम्ही पूर्ण. आम्ही गायला गोवा माता म्हणतोय, गाय म्हणजे हिंदू मातेचं दैवत. मग कापू नका म्हणून त्या थांबन असं वाटतं तुम्हाला? उपाययोजना करावं लागेल. कापलं तर गेलंच नाही पाहिजे, जो कापन त्याला कापलं पाहिजे. परंतु सभापती महोदय, ह्या सगळ्या गायीचा धंदा रासायनिक खताला सबसिडी देता. 1100 रुपयाचं रासायनिक खताचं पोतं 800 रुपये सबसिडी देतं सरकार. कंपनीतून खत आलं त्याला सबसिडी देण्याचा विचार, आणि माझ्या शेतकऱ्यानं शेणखत काढलं त्याला 1 रुपया देत नाही आपण. वा, शाश्वत शेती म्हणायचं आपण. आपण असं म्हणायचं का शेती आता जोरदार झाली पाहिजे, विषमुक्त शेती झाली पाहिजे, रासायनिक खतानं होणार आहे? का देत नाही आपण शेतखतासाठी पैसे? का त्याला सबसिडी देत नाही? रासायनिक खताच्या कंपन्या फुगल्या, मोठ्या झाल्या, कोणाकोणाच्या आहे त्याचे जर आपण पाहिलं, हे काँग्रेसच्या काळात झालं, हे उद्धव साहेबाच्या काळात झालं, हे राष्ट्रवादीच्या काळात झालं, कोणाच्या काळात झालं असं म्हणण्यापेक्षा हे आतापर्यंत असंच चक्र चालू राहिलं, आणि हे चक्र आम्हाला बंद करावं लागेल. एकदा जर शेणखताला सबसिडी दिली, मला वाटते तुकाराम मुंडे साहेब चांगले वागले ना थोडे, और अच्छा उन्होंने अगर कोशिश किया ना, मी सांगतो दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार. त्याला तिथं ठेवलं पाहिजे. तुकाराम मुंडेचे आभारच मानतोय. माझ्या भागात आता गुटखा विक्री बंद झाली. गुलाबराव, एक अधिकारी काय करू शकतं जे सरकार करू शकत नाही, ते अधिकाऱ्यानं करून दाखवलं. खेड्या गावातला गुटखा आता बंद व्हायला लागला. फक्त तुकाराम मुंडेंना सभागृहाच्या माध्यमातून सांगतोय का दुधाच्या भेसळावर तुम्ही लक्ष ठेवा. शंभूराजे, दुधातला जर करप्शन कमी झालं, त्यातलं भेसळ जर कमी झाली, दुधाचे भाव मागा लागेल शेतकऱ्याला. मी सांगतोय आजही 50% दुधावर अजूनही करप्शन होतंय, भेसळ होतंय. कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं, माणसं मरायला लागली, पण ते भेसळ बंद होत नाही. सरकार आमचं तुमचं सगळेच आहे, पण अजूनही ते साधा दुधातलं करप्शन थांबलं नाही. म्हणून आम्ही पाहतो 10 ते 15% कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. तरी आम्ही म्हणायचं का आता सरकार आपलं आहे, बोलू नको बाबा, सगळं ऐकून घ्यावं लागतं, मरू दे माणसाले, असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही. एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही इथं बोलतो आहे. आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा सभापती महोदय आपल्याला विचार करावा लागेल. कर्जमाफी का येतं, कशासाठी कर्जमाफी आली? तुम्ही काय, आम्ही पाहतो आम्ही आंदोलन केले. मी रायगडाच्या पायथ्याशी 3 दिवस उपोषणाला बसलोय. देवेंद्रजींना, मुख्यमंत्री महोदयानं बैठक घेतली आणि तेव्हा सांगितलं का 600 रुपये, 1000 रुपये दिव्यांगाचा महिना 2500 रुपये करू. त्यांनी तो शब्द पाळला, त्यांचा आभार मानतोय. जसं एकनाथजींना आम्ही पाहतो दिव्यांग मंत्रालय दिलं, ताकदीनं देशातलं जगातलं पहिलं मंत्रालय.
अनाथाचा नाथ म्हणजे एकनाथ हे सिद्ध करून दाखवलं. आणि ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही अशासाठी धावून येणारा पहिला मुख्यमंत्री या देशातले एकनाथजी शिंदे ठरले. लक्षात ठेवा. 1000 रुपयाचा महिना 2500 रुपये झाला. आम्ही उपोषण सोडलं. पुन्हा आम्ही 7 दिवस उपोषणाला बसलो. मजुरीला 550 किलोमीटर पायी चढलो. 350 सभा महाराष्ट्रात घेतल्या. 75,000 किलोमीटरचा प्रवास केला. सभापती महोदय, कर्जमाफी आज आपण देतोय, पण कर्जमाफी देताना काही प्रशासन अधिकारी बोलताना बोलतोय तुम्हाला किती द्यायचं शेतकऱ्याला, किती पाहिजे तुम्हाला. अशा प्रकारच्या उमरट भाषा जेव्हा कानावर येतं ना, तेव्हा असं वाटतं का पुन्हा तलवार छत्रपतीची काळा छाटून टाकाव की काय. तुम्ही सांगतोय मी हमी भावाचं तुम्हाला हे देतोय. 2026-27 धान उत्पादक शेतकऱ्यासाठी 4,888 भावाची शिफारस केली. 4,888. 15% नफ्यानं किती भाव भेटले पाहिजे सभापती महोदय? 4,888. आणि केंद्र सरकारनं जाहीर किती केले भाव? 2,441. 2,400 रुपये कमी दिले भाव जाहीर. एका एकरात 10 क्विंटल धान पकडला तर आम्ही सांगतो एका एकराच्या शेतकऱ्याचं 20,000चं नुकसान आहे. 5 एकर शेतकऱ्याचं 50,000 ते 60,000 नुकसान आहे एका वर्षाचं. 5 वर्षाचं नुकसान 2 ते 3 लाखावर झालोय. कर्जमाफी 2 लाखाची करतोय आम्ही. 15% नफ्यानं कोणता व्यवसाय चालतो हो? सांगा बरं. कोणत्या एखाद्या तज्ञाला माझ्या समोर आणा का 15% नफ्यानं एखादा व्यवसाय चालू शकतं? अरे आम्ही पाहतोय जी डाळ उत्पादक तूर आम्ही घेतोय त्या तुरीचं फक्त बेसन करा, डबलचे भाव भेटते. बेसनाचे भजे करा, 10 पट 100 पट भाव भेटतं. गुलाबराव, तुम्हाला माहित आहे. आम्ही सगळे त्या शेतीच्या मुख्य याच्यातून कोशातून आलेले, जमिनीतून आलेले लोक आहे. आणि मग हे बोललं पाहिजे. आम्ही पाहतोय कापूस उत्पादक शेतकऱ्याचे तेच हाल आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या 11,565 रुपयाची शिफारस केली आणि केंद्रानं जाहीर केले 10,346 रुपये. इथे 2,000चा घाला आहे. 10 क्विंटल कापूस उत्पादक शेतकऱ्याला एका एकराला 2 लाखाचं नुकसान झालं. आणि 2 लाख एका एकरातल्या शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर त्या कर्जमाफीचं करून करायचं काय? कर्जमाफी करायचं वेळ झाली नाही पाहिजे. हमी भाव द्या, नाहीतर मी सांगतोय जे मागणी आम्ही कित्येक वर्षापासून करतोय त्याचा खर्च कमी करा. हमी भाव देऊ शकत नाही ना तुम्ही, नका देऊ. पण उत्पादन खर्चावर मी सांगतोय आपण आळा घातला पाहिजे. जर आम्ही हमी भाव देऊ शकत नसल तर पेरणीचा खर्च कसा कमी होईल? MREGS मध्ये जर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर घेतले, आज मजुरीचे दिवस आम्ही पाहतोय मजुरीचा खर्च सुद्धा वाढत आहे. जसं बियाणीचा खर्च वाढतोय, खताचा खर्च वाढतोय, फवारणीचा खर्च वाढतोय सभापती महोदय, तसा मजुरीचा खर्च वाढतोय. आणि येत्या काळामध्ये गावात तुम्हाला मजूर भेटणार नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण सगळ्यांचं लक्ष शहरात राहायचं आहे. एकटं पोरगा असतं ते मुंबईत नाही तर दिल्लीत आणि नाही तर मग अमेरिकेत जाऊन राहतं. आजही म्हातारे लोकांना साधा नातू पाहायचं सुद्धा भाग्य भेटत नाही. आज गावात मजूर राहायला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो योगदान ठरणारी योजना पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर MREGS मध्ये केला आणि मजुरीचा खर्च 60% कमी झाला तर मग दुष्काळ येऊ दे, अतिवृष्टी असू दे, भाव कमी भेटू दे, या सगळ्यावर एकच औषध आहे आणि ते म्हणजे उत्पादन खर्च कमी करण्याचा. एकदा उत्पादन खर्च कमी झाला का उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं मुक्तीचा श्वास माझा शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सभापती महोदय या सगळ्या गोष्टीवर एवढं सगळं वाचून दाखवणार नाही. एकूण आम्ही पाहतो आता ऊस उत्पादक शेतकऱ्याचं तेच आहे. 4,080 रुपयाच्या टनाची शिफारस केली आणि हे केली राज्य सरकारनं आणि केंद्रानं जाहीर केले 3,065 रुपये टनाचे. इथे आपण पाहतो 1,000 रुपये प्रति टन कमी पडलेला आहे आम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, कर्जमाफीचा हा विषय घेत असताना, कांदा उत्पादक शेतकरी दानवे साहेब आपण सांगितलं तेच हाल. कांदा उत्पादक शेतकरी एका क्विंटलला मागं 2,000 रुपयाच्या वरते खर्च येतं आणि कांदा 300 रुपये विकावं लागतं. कसा जगत असेल? तुमचं कसं झालं? आपलं मार अभ्यास केला, खूप मेहनत केली, प्रचंड मेहनत केल्यानंतर असं वाटलं 100पैकी 95% मार्क भेटन. पण तो पेपर तपासणारा साला हरामखोर होता. त्यानं त्याला 50 केले आणि 50 वाल्याले 95 केले. ठेवणार तुम्ही त्याला जिवंत?
अहो 2000 रुपये क्विंटलचा कांदा जर 200-300 रुपयाला विकायला कशी वेळ येत असेल तर मग यानं हे शेती करू नये असं म्हणायचं आहे तुम्हाला? आम्हाला सगळे बसून विरोधी पक्ष सत्ता अर्थ सत्ता काहीच करत नाही असं म्हणणं नाही. देवाभाऊ असेल, एकनाथजी शिंदे असेल, सुमित्राताई असेल, हा सगळ्यांचा प्रयत्न जरी असला पण त्याला नियोजनात साच्यात सगळ्या याच्यात बसवावं लागेल. आम्हाला अपेक्षा आहे त्या आणि म्हणून त्या पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याला आपण पाहतोय त्याला कसा न्याय देता येईल त्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. सभापती महोदय आपण पाहतोय का मग दानवे साहेबांना सांगितलं का ओटीएस झालं तर मग त्याला डबल कर्ज भेटत नाही. हा आपण बँकेत ओटीएस करत नाही, आपलं ओटीएस सरकार सोबत आहे, लक्षात घ्या. हे दुरुस्ती आहे त्याच्यातली. तुम्ही एक सांगा, उद्धव साहेब ठाकरे साहेबांना महात्मा ज्योतिबा फुले योजना केली आणि ते 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली. 2 लाखाची कर्जमाफी 4 वर्षाची होती. देवाभाऊची पहिली छत्रपती शिवाजी महाराजची कर्जमाफी 7 वर्षाची होती आणि आताची कर्जमाफी हे 7 वर्षाची आहे. ती पहिली 6, उद्धव साहेबाची 4 वर्षाची आणि ही आता 7 वर्षाची कर्जमाफी आहे. हा फरक आहे, वर्षातला फरक आहे. पण तेव्हा काय झालं, उद्धव साहेबाच्या कर्जमाफीमध्ये ओटीएस झालं नाही. 2 लाखाच्या पर्यंत कर्जमाफी केली पण 2,10,000 जर असन तर तो कर्जमाफीत बसत नव्हता. सभापती महोदय, आता 2 लाखाच्या वर ते 5,000 असन तर तो बिचारा कर्जमाफीत बसला नाही. आज जे ओरड येतं का नाही, कर्जमाफी करून शिव्या खावं लागतं. कारण 2015 ते 19 ची कर्जमाफी जे झाली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं, ती कर्जमाफी ओटीएस न केल्यामुळं त्याच्यामुळं ते अडचणीत आला आणि तो त्यावेळचा शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे, तो शिल्लक आहे. आणि मग तो प्रचंड आता बोंबलत आहे रस्त्यावर. आता आपण काय चूक केली ह्या सरकारनं? 2 लाख असेल 50,000 माफ होईल, भरा किती लागन? 1.5 लाख रुपये भरावं लागेल. ते म्हणतात ना विरोधक का बा वसुली आहे, हे थोडं किंचित त्याच्यात बरोबर आहे, मी खरं बोलेन. आणि म्हणून सभापती महोदय, आपण 2019च्या अगोदरची जे कर्जमाफीमध्ये 50,000 रुपये दिले ना आणि 50,000 हे ओटीएस केले. काय केलं आपण का 50,000 माफ करतो आम्ही, पण 1.5-2 लाख असेल तर 1.5 लाख भरा मग 50,000 सरकार देईन. त्याच्यामुळे भरणं पैसे जास्त आणि माफ होणं कमी, याच्यात काही दुरुस्त्या करणं फार महत्वाचे आहे. त्या सरकारनं केल्या पाहिजे अशाही अपेक्षा आहे. सभापती महोदय, प्रोत्साहन निधीमध्ये काय केलं, काय चूक आहे प्रोत्साहन निधीमध्ये? 2 वर्ष सतत जर कर्ज भरलं तर 50,000 भेटन. हे कसं शक्य आहे? आता तो काय होतोय, 5 वर्षात 2दा भरतोय, 1दा भरत नाही, अधिक 2दा भरतोय. शंभूराजे बरोबर आहे का नाही? मग त्यानं सतत भरलं पण खंडित राहिलं तर मग मात्र तो प्रोत्साहन निधीला बसत नाही. मला वाटतं आपण सगळ्यांनी हा अट रद्द केली तर सगळे प्रोत्साहन काय वाढणार आहे आकडा? 1-2-3 हजार. आता 8वा वेतन आयोग येतं, कलेक्टरचा पगार 4 लाख होतोय. इथं बसणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढतं, सगळ्यांचा वाढतोय, आपलंही वेतन वाढलं, सगळं वाढलं. मग शेतकऱ्यासाठी इतकं अटकून धरण्याची गरज नाही. आता हा प्रोत्साहन म्हणजे ज्यानं नियमित कर्ज भरलं तो गुन्हेगार आहे. ते तर असं म्हणतंय आमच्या सारखे मूर्खाची औलाद नाही, नियमित भरान तर मरणार आणि थकीत ठेवणार तर 2 लाख भेटणार. कम से कम 1 लाख तर करावं लागेल. ते तर केलं पाहिजे ना सभापती महोदय? हा सूचना आहे, ह्या केल्या पाहिजे. विरोधक बोलते म्हणून नाही, आम्ही बोलते म्हणून नाही, त्याची खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत जाणं गरजेचं आहे. मग दिव्यांग शेतकरी आहे, 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, आमची एकल महिला आहे, विधवा महिला आहे, त्याच्यासाठी काही करायला नको? ते तर बिना शर्ती अट गीट नव्हता सरसकट सगळं कर्ज माफ केलं पाहिजे. त्याच्यातले ते काळाबाहेर तुम्ही सगळे, ह्याही भूमिका मला वाटतं आम्ही घेतल्या पाहिजे. आता 96 पासून कर्ज वाटप सुरू झालंय. काय झालंय का ह्या सगळ्याच्या मध्ये तुम्ही जे म्हटलंय का कांदा निर्यात बंदी, हा सगळा धंदा जो काही प्रकार झाला, सभापती महोदय, इंदिरा गांधीजीनं पण कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला, अटल बिहारीजीनं पण कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला. सरकार कोणत्या पक्षाचं याच्याकडे मी जाणार नाही, पण आखरी ज्याचा वोटाची ताकद आहे, मतदानाची ताकद आहे, त्यालाच पाहिलं जातं. आम्ही सगळे काय शेतकरी, झेंड्याच्या मागे फिरणारे लोक, पण शहरातला लोक फार हुशारीनं मतदान करतं. पेन्शन भेटलं का नाही भेटलं, वाढलं का नाही वाढलं, वेतन वाढलं असेल तर मतदान भेटन, नाही तर भेटणार नाही. कमी लोक आहे पण डोकं लावून मतदान करतं. आणि आम्ही थोडंसं धर्मजातीवर जाऊन पक्ष हे सगळा भेद पाहून
ते मतदान व्यवस्थित होत नाही म्हणून इथं सगळं सरकार चुकतं असं एकंदरीत माझं अनुमान आहे. आता 96 पासून 26 पर्यंत सगळी कर्जमाफी केली तर 75